ती मुवमेंट होती की तुम्ही ती कॅच केली, नाही मला ह्याला पाहून सिनेमा घ्यायचाच आहे. ॲक्शन सीन आपण पाहिले चित्रपटात. फाईट करताना मला ओरिजिनल फाईट आवडते. मला सतत विचारायचं मी समोरच्याला मारू का? म्हटलं असं नाही होत. तुम्ही त्याला सांगत होता पॅकअप बोल. कॅपअप बोलला. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत स्टारशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज लोकशाही मराठीच्या ऑफिसमध्ये गप्पा मारण्यासाठी आणि स्वतःचा पहिला सिनेमा प्रमोशन करण्यासाठी आज आमच्या ऑफिसमध्ये आला आहे एक अवलिया. खरं तर त्याने बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला आणि आपल्या साध्या आणि निरागस स्वभावानं अवघ्या महाराष्ट्राचं मन स्वतःकडे हिडून घेतलं. खरं तर बिग बॉसच्या घरात अनेक तगडे स्पर्धकांना त्यांनी टफ देत ती महाविजेतेपदाचं ट्रॉफी जिंकली आणि आता तो सज्ज झालाय आपल्या पहिला मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी. अर्थातच माझ्यासोबत आहे झापूक झुपूक बॉय सूरज चव्हाण. सूरज, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि ज्याच्यावर वडिलांसारखे माया करणारे, त्याला आधार देणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे सर, तुम्हाला दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, मला पहिलाच प्रश्न असा आहे की आपल्या मराठी इंडस्ट्रीत म्हणा किंवा नायक नायिकेची जोडी हिट होते, मित्राची जोडी, जिवलग मित्रांची जोडी हिट होते, तसंच आता मराठी सिनेसृष्टीत गुरु आणि शिष्य अशी जोडी हिट झाली असं म्हणायला हरकत नाहीये. तुमच्या दोघांची बॉन्डिंग आम्ही पाहतोय वेळोवेळी. तुम्ही त्याला किती छान मार्गदर्शन करताय हे सगळं पाहतोय. तुमच्या बॉन्डिंग बद्दल सगळ्यात आधी काय सांगाल? सूरजला मी बिग बॉस मध्ये बघितला, हम्म. कारण मी तेव्हा कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड होतो आणि त्याला बिग बॉसच्या घरामध्ये टाकण्यासाठी पण शब्द जो पहिला मी दिला होता त्यावेळेसच सूरजला मी पहिल्यांदा भेटलो. तू मग एक छान वाक्य बोललीस की निरागस, तो खरंच तसाच आहे आणि तो अस्सल आहे. म्हणजे जवळजवळ मला एक 32-33 वर्ष, माझं पहिलं नाटक 93ला आलं होतं, पण आता 32 एक वर्ष तर मी या इंडस्ट्रीत आहे. मी असंख्य कलावंत बघितले, असंख्य माणसांना भेटलं, पण याचं कसं आहे माहिती ना, याचं जे मनात आहे ना ते चेहऱ्यावर आणि ओठात आहे. म्हणजे असं नाहीये की हा काहीतरी वेगळं दाखवतोय आणि वेगळं करतोय, असं नाही होत. आणि तू म्हणतेस एक एक्झॅक्टली गोष्ट माझ्यासाठी खरी आहे की त्याच गोष्टीचा विचार करून या झापूक झुपूक या सिनेमासाठी मी त्याची निवड केलेली आहे. आणि गुरु शिष्याचं म्हणाल तर मी पण कधीतरी नवीन होतो ना, मला कोणीतरी तर संधी दिली होती. असं नाही होऊ शकत की मी माझ्या आईच्या पोटातूनच दिग्दर्शक म्हणून बाहेर आलो. तर तो विश्वास आणि ती संधी देणारी व्यक्ती कोणतरी होती आणि कोणीतरी माझ्यावर ते संस्कार केले होते. मी जसं म्हणतो की माझे आजोबा शाहीर साबळे, त्यांनी माझ्यावर संस्कार केले, म्हणून मी या इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत काहीतरी करू शकतो. आज मी या स्टेजला नक्कीच आहे की एक तर मला नवीन लोकांबरोबर काम करायला नेहमीच आवडतं. जर तू आजपर्यंत माझं करिअर बघितलं असशील तर मी वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलेले आणि सगळ्यात डेब्यूज बऱ्याच लोकांचे माझ्याबरोबर झालेले. सूरज बरोबर संधी नाही दिली मी त्याला. मला असं वाटलं की याच्यामध्ये तो स्पार्क आहे, तो लोकांसमोर यावा. आणि झापूक झुपूक या फिल्मसाठी हे कॅरेक्टर म्हणून सूरज अत्यंत परफेक्ट आहे. म्हणजे उद्या सिनेमा बघितल्यानंतर लोकांना जाणवेल, कारण तिथे ना ऍक्टिंग करणारा मुलगा नको होता की ऍक्टर काम करतोय असं, आणि कुठलंही बॅगेज नकोय. म्हणजे या माणसाला या सिरियलमध्ये, या फिल्ममध्ये, या नाटकामध्ये आम्ही बघितले आणि आता स्टेजवर बघतोय. तो अस्सल मातीतला मुलगा मला हवा होता आणि तो आहे. आता तुम्ही म्हणालात तसंच की सर, तुम्ही प्रत्येक नवीन कलाकारांना संधी देता. मात्र जेव्हा तुम्ही ग्रँड फिनालेला, जेव्हा बिग बॉसचा ग्रँड फिनाले होता, तुम्ही एक घोषणा केली की मी सूरजसाठी सिनेमा काढणार. ती कमिटमेंट पण म्हणा, ती पूर्णही झाली. जेव्हा ह्याला बिग बॉसच्या घरात तुम्ही संधी दिली, त्याचं सोनं देखील त्यांनी केलंच. तर तुम्हाला असं आणि तो बिग बॉसच्या घरात असताना तुम्हाला असं जाणवलं की ह्या मुलाला घेऊन मला चित्रपट काढायचा. कोणती मुवमेंट होती की तुम्ही ती कॅच केली, नाही मला ह्याला पाहून सिनेमा घ्यायचाच आहे? पहिल्याच दिवशीची म्हणजे ना, जेव्हा 16 कंटेस्टंट्सना त्या बिग बॉसच्या घरामध्ये पाठवलं, रितेश भाऊ तेव्हा भाऊच्या धक्क्यावर होते आणि तो प्रीमियर पार पडला. त्या रात्री त्या चॅनल रूम मध्ये मी बसलो होतो आणि तिथे समोर टेलिव्हिजन होता आणि त्या टेलिव्हिजनवर सगळ्या कॅमेऱ्याचे फीड्स येतात. तर ते मी बघत होतो. तर आता अभिजित सावंत किंवा निक्की किंवा अरबाज आणि हे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी, कोण 2 लोक इकडे गप्पा मारतायत, 3 लोक तिकडे गप्पा मारतायत, वेगवेगळे कॅमेऱ्यावर मला दिसतंय.
आणि अचानक एक मुलगा त्या वॉशरूम मध्ये शिरतो. हा. आणि आम्ही ना जराशी मजा केली होती घरामध्ये, की ना कुठलाही दरवाजा आपण असा उघडतो, म्हणजे हम्म, असा हम्म. असा उघडतो ना. तर आम्ही त्या वॉशरूमचे दरवाजे इथून बंद केले होते आणि इथून उघडायचे होते. हम्म, हम्म. आणि हा मुलगा गावाकडून आलेला, याला काही माहिती नाहीये, हे इतकं मोठं घर आहे, या सगळ्या गोष्टींची कल्पना नाही, या लोकांना तो ओळखत नाही. हम्म, मला असं वाटतं एक दोन लोकांना, तिकडच्या लोकांना, तो छोटा पुढारी त्याला तो ओळखत होता. हम्म. बाकी मला नाही वाटत कोणाला तो ओळखत असेल. हम्म. तर तो त्या बाथरूम मध्ये शिरला आणि जिथून बंद केलाय ना तिकडे धक्का मारत होता. आणि जवळजवळ 7 मिनिटं चाललं होतं. बापरे. आणि आणि ना बोलत होता तो, कसं केलंय, उघडतच नाही. आणि त्याला इतकं ते फास्ट लवकर जायचं होतं बाथरूमला आणि ते होत नाहीये. म्हटलं तर तो निघाला आणि वर्षा उसगावकर भेटल्या. आता वर्षा उसगावकर जे आपल्याला व्यक्तिमत्व दिसतं, त्यांच्यासमोर सूरज चव्हाण. तर मग त्यांनी पण प्रेमाने विचारलं, की काय रे, काय झालं? तर म्हणाले, नाही, बाथरूमचा दरवाजा उघडत नाही. आणि त्यांनी जाऊन सहज उघडला. हा. तर मग त्याच्यानंतर याचं वाक्य होतं, अच्छा, इकडून बंद केलंय होय, मी आपल्या इकडेच धक्का मारतो. हे जे सिम्प्लिसिटी आहे ना, हम्म. आणि कुठलीही गोष्ट माहिती नसल्याची एक भावना आहे ना, ही या कॅरेक्टरसाठी मला हवी होती. आणि सूरजच त्या कॅरेक्टरसाठी करेक्ट होता. आजपर्यंत 99.99% माझं कास्टिंग कधी चुकत नाही. येस सर. कारण सिनेमामध्ये किंवा नाटकामध्ये, सिरियलमध्ये व्यक्ती आली ना हम्म. स्क्रीनवर, की 50% चं काम असतं, हा त्या कॅरेक्टरला फिट आहे का. ते तुम्हाला एक ऑडियन्स म्हणून हा जर फिट वाटत असेल ना, तर पुढची 50% ही दिग्दर्शकाची असतात, की त्यांनी ते काम करून घेणं. हो. मी तर काम करून घेणारच होतो. पण भारी Definitely. देवाच्या सिनेमानंतरचा माझा सिनेमा आहे. तर मी हो. काही कुठलीच गोष्ट हलक्यात घेणारा Yes. माणूस नाही. मला माहिती होतं मी जबाबदारी घेणार, मी जबाबदारीनेच ते काम पूर्ण करणार आणि सूरजकडून काम करून घेणार. नक्कीच. असं सूरजकडून तुम्ही काम करून घेणारच आहात. म्हणजे सूरज, मला तुला आता विचारायचंय, की आता कसं वाटतंय, म्हणजे छान मोठे-मोठे पोस्टर्स तुझ्या नावाचे, तुझे स्वतःचे फोटोज सगळे बॅनर लागलेले आहेत आणि छान ट्रेलर गावागावात आले. बॅनर लागल्यात, मला अभिमान कसं वाटतो. वाटतंय मी एकदम? खुश आहे आता, माझा ट्रेलर असा आलाय. हं. माझे फॅन कमेंटला जारं टाकतात, जारण झोल खाऊ नये. पण मला सांग, म्हणजे केदार सर तर तुझ्यावर प्रेम करतातच. मात्र तुझ्यावर प्रेम, तुझ्यावर आपुलकी म्हणून रितेश सरांनी देखील तुला एक शब्द दिला होता, की तुझा सिनेमा आहे ना, त्याच्या ट्रेलर लॉन्चला मी नक्की येणार. आणि तो शब्द त्यांनी पाळला. ते ट्रेलर लॉन्चला आले. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि लय मोठी गोष्ट आहे. आणि स्वतः जेव्हा तुझ्या सोबत रितेश सर असतात, तेव्हा काय बातचीत करतात तुझ्याशी, काय बोलतात? ते म्हणतात, तू असाच मोठा हो, आम्हाला बरं वाटतंय, साधा गावातला मुलगा एवढा मोठा होतोय, हं. असंच काम चांगलं कर आणि सरांच्या साथला. बरं, तुला माहिती आहे का, केदार सरांसोबत अनेक मोठमोठ्या कलाकारांनी काम केलेलं आहे. आपले भरत जाधव सर, सिद्धार्थ जाधव सर, अंकुश चौधरी, या सगळ्यांनी काम केलंय आणि आता तू काम करतोयस तुझ्या पहिल्या सिनेमात आणि लीड रोल करतोयस. सरांनी मला किती किती छान फिलिंग आहे ही, कसं वाटतं? सरांनी मराठी पिक्चर लय केलेत. हा. मला माहिती, मी पिक्चर मराठी बघायचो, मला मराठी पिक्चर आवडायचं. आणि मग मी एकदाच म्हणजे असं, मला काही एवढं पिक्चर मधलं माहित नव्हतं काहीच. मी पहिल्या FC करायचो, पहिलं टिकटॉकला हिरो बनवायचो, विंठला बनवायचो. तेव्हा विंठला माझं किती 7 लाख का 8 लाख फॉलो होतं. तेव्हा अभिदादांनी कॉन्टॅक्ट केलं तर मला, की बिग बॉस मध्ये तुम्ही येताल का. मी नाही, मी हो. बोललोच नाही, की मला आधीच लय जणांनी फसवलंय, मला विश्वासच नाही बसत, खरंच आलंय. तेव्हाच मग अभिदादा मला भेटायला आलं. मी डायरेक्ट म्हणलो, फोन नका करू, डायरेक्ट समोर या, खरं ते मला वाटलं पाहिजे, खोटं मला आवडत नाही. मग ते खरं 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 घरी आलं. आम्ही आईच्या मरे माताच्या इथं बसलो आहे. त्यांनी मीटिंग केली. तिथं मीटिंग केली की मग मुंबईला एक मीटिंग केली. मग फिक्स केलं. बहिणी म्हणल्या की येईन त्यो, काय काळजी करू नका. मग आईचं दर्शन घेतलं. आईची साथ होती मरे माताची, जत्रा लय मोठी असते. जत्रा केली. म्हणलं जत्रा केल्याशिवाय मी काही येऊ शकत नाही. पहिले जत्रा करू दे, मग बिग बॉस करेन. सूरजचे पण डिमांड. टॉपिक जिंकूनच घरी येईन. बरं, मग आता ते पोस्टर, तुझा जेव्हा फर्स्ट लुकचा पोस्टर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा तू स्वतः गेला होतास मरियाई मातेच्या जवळ, चरणी ते अर्पण केलंस आणि आशीर्वाद घेतलास का? पहिला खंडोबा पप्पांपाशी गेलो, पोस्टर हम्म. घेऊन ठेवला, कुंकू हळद वाहिलं आणि भांडार वाहिला. नंतर गणपती बाप्पा, पहिलं बाप्पांपाशी गेलो, मग पप्पांपाशी, मग आईपाशी. बरं, आता तुझा आम्ही पूर्ण लुक पाहतोय, असं छान जॅकेट, त्याच्यावर जॅकेटवर झापूक झुपूक, गळ्यात घातलंय झापूक झुपूक, किती छान वाटतंय.
म्हणजे हे पॅटर्न माझा जॅके मारण्याचा आहे. हा हा माझं हे लॉकेट आहे हम्म. बनवलेलं बरं वाटतं. आनंद आहे मला. बरं मला सांग सिनेमा शूट करताना मी ट्रेलर मध्ये पाहिलं कॉमेडी आहे, तुझे डायलॉग्स आहेत, ऍक्शन देखील तू करतोयस. तुला कोणती गोष्ट कठीण वाटली सिनेमात काम करताना? हा कोणता भाग तुला कठीण वाटला, अवघड कठीण वाटला? माझं रॅपचं गाणं आहे ना आता हम्म, आलंय. हम्म. मी बोलताना गुरीगत झापूक झुपूक ती लय कठीण गेलं मला. मी 10 दिवस ती लिपसिंग करत होतो, मॅचिंग हम्म. करत होतो, पण मला ती येतच नव्हतं. हम्म, नंतर ते हळू हळू साऊंड आहे, हम्म. साऊंड घेतला छोटा, ती एकदा फास्ट केलं आणि जुरतच नव्हतं, वाटायला मॅचिंगच जमत नव्हतं. नंतर ते हळू हळू केल्या मग ती बसायला लागले तोंडात, मग बोल. मग ते डान्स वगैरे प्रॅक्टिस वगैरे कशी जमली तुला? डान्स मला जमला नव्हता, हा पण म्हणलं केदार सरांसाठी आणि माझ्या फॅनसाठी मी खाऊनच घालणार गा जाऊन. केदार सर, जसं मी आता सूरजला विचारलं की तुला कोणता कोणता भाग शूट करताना अवघड वाटलं, कठीण वाटलं, तसं तुम्हाला त्याच्याकडून कोणती गोष्ट करून घ्यायला कठीण वाटली? मला सिनेमाच कठीण वाटला. फक्त त्याच्यावर काम करतोय म्हणून हा. नाहीये. मी खूप स्पष्ट आणि खरं बोलणारा हम्म. माणूस आहे. काय असतं ना की आपण एक काम केलेलं असतं मागचं, हम्म. त्या मागच्या कामावर प्रेक्षकांनी प्रेम केलेलं असतं. हम्म, हम्म. तर जेव्हा जेव्हा आपल्याला प्रेक्षक भेटतो ना, तर त्यांच्या नजरेमध्ये ना आपल्याबद्दलचा विश्वास दिसतो हो. आणि आपल्याबद्दलचं प्रेम दिसतं. आणि मग त्या क्षणी सुरू असं होतं की पुढची गोष्ट आता करताना या विश्वासाला मला तडा जाऊ द्यायचा येस. नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना ही कठीणच आहे माझ्यासाठी. मला नेहमी हा विचार करावा लागतो की हे बघ काय आहे, सक्सेसचा हम्म. नाही आहे फॉर्म्युला. मी असं सांगू शकत नाही की हे केलं तर सक्सेस मिळेल, हम्म. ते केलं तर. पण कष्ट तर तेवढेच घ्यावे लागणार आहे, त्रास तर तेवढाच सहन करावा लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण फिल्म करताना माझ्या सगळ्या टीमनी, कास्ट, क्रू सगळ्यांनी खूपच मेहनत घेतली. त्यामुळे अख्खा सिनेमाच कठीण होता माझ्यासाठी. सूरज, तू मला आता सांगणार होतास की काय तुझं म्हणजे सिनेमा शूट करताना असा काय किस्सा घडलाय, किती मजा आली, किती छान वाटलं? कधी केदार सर चिडलेत, रागवले शूटिंग दरम्यान? तू कधी काय चुकला असेल काय तर कधी रागवले? त्यांचं रागावणं काय खरं नाही. त्यांचं रागावणं म्हणजे ओम नमः शिवाय बाप्पा. केदार नाव आहे केदार ना ओम माझं. नमः शिवाय. म्हणजे एक सीन होता चालू, हम्म. मला असं डायलेक्ट कितीतरी वाढवलं उभंच जायचं होतं तिकडे बघून, हम्म. हालायचं नव्हतं. हम्म. आता इतकं वाढवलं कोण थांबतं इतकं असं, मग येता येणार नस पायाला, मग आल्यावर काय थांबतोय काय, मग जायलाच लागतंय. पण मी तसाच किती वाढवलं तर थांबलेलो, हा. म्हणजे वाईस हालचाल बी नाही केली. हम्म. इतक्या वाढून मी उभा थांबलो. तेव्हा सीन होता, लय अनुभव गेला. हम्म. तो करायला नुसतं खूप बघायचं होतं समोर. हा हम्म. तो खूप कठीण गेला. लय मग कठीण. तो कसा केलास तू पूर्ण? आता जेव्हा शेवटी झाला तेव्हा असं वाटलं हा बाबा झालं. फोकस एकच लक्ष. सर, खरं तर याचा हा निरागसपणा आहे आणि तो खरंच तो सगळ्यांना सगळ्यांना भावतो. तुम्हाला देखील भावला म्हणून त्याला असं चित्रपटात ती संधी मिळाली. तरच जेव्हा बिग बॉसच्या घरात हा आला आणि बाहेर आल्यानंतर देखील तो इतका बोलत नव्हता, इतका खुलत नव्हता. आणि आजचा सूरज पाहिला ना तर तो असा मनमोकळेपणाने बिनधास्त बोलतोय. आता त्याची भीती पण गेली, कम्युनिकेशन देखील त्याचं वाढलंय. आता ऍडजस्ट झालाय आता तो सगळीकडे. तो ऍडजस्ट झालाय, पण तो शहराशी ऍडजस्ट नाही होऊ शकत. कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे सिटी मला आवडत नाही. गाव ती गाव असेल, गावाशिवाय करमत नसते असेल. म्हणजे आता काय आहे की त्यावेळेस तो त्या गावामध्ये होता आणि हम्म. गावातली मंडळी होती, त्यामुळे तो तिथेच खुलायचा. कोणी नवीन माणसं आली की थोडासा वाचकायचा. हम्म. या पूर्ण प्रोसेसमध्ये बिग बॉस मध्ये पण 16 लोकच होती. हम्म. त्याच्या गेल्यानंतर पण तो पहिले 3 आठवडे बोलतच नव्हता, शांत होता. मग हळूहळू हा, हा. हळूहळू तो स्थिरावला, सरावला. या फिल्मच्या सगळ्या अख्ख्या प्रोसेसमध्ये पण तीच गोष्ट होती. पहिल्यांदा खूपच मितभाषी, शांत असा मुलगा हळूहळू हळूहळू इतक्या लोकांचं आहे ना ते युनिट, 100-125 लोक काम करत असतात. तर हळू ती भीड शिकते. आणि ना काय आहे, ते प्रत्येकाचं आहे, माझं आहे, तुझं पण आहे. म्हणजे माझं पहिल्या सिनेमाला मी दिग्दर्शन करत होतो तेव्हा मला माहिती नव्हतं काय होणार आहे. तर 2025 मध्ये मी थोडा वेगळा झालेलो आहे ना. तुझं पहिलं अँकरिंग असेल त्या दिवशी तू कशी बोलत असशील समोरच्याशी, आणि आजचं कसं आहे. तर हा सरावाचा प्रश्न आहे. पण तरीही मी सांगतो की तो शहरात म्हणजे गाव सोडून नाही येऊ शकत. त्याचं सगळं वेगळंच आहे पॅटर्न. तू मुंबईत राहणारच नाहीस असं माझी ठरवलंच आहेस मुंबईमध्ये कधीच जाऊ शकत नाही. का? का गावीच आवडतं घरीच तुला? मला गावीच आवडतं, फिरायला आवडतं. गाव खुल्ली हवा इथं कुठे इथं एवढी.
इकडं अख्खं सिटी आहे, मोठं मोठं बंगलं. पण या सिटीमुळेच आता तू मोठा होतोयस ना. हो दे, पण गाव काही सुटणार नाही. काय सोडा त्याने स्पष्टपणे सांगून टाकलंय हा. की माझ्याकडून गाव काय सुटणार नाही. बरं आता तुझ्या बहिणी आहेत, 5 हम्म. बहिणी ज्या तुझ्या पाठी खंबीरपणे उभ्या आहेत. त्याचप्रमाणे आता एक भावनिक प्रश्न. आता आई-बाबा असते तर किती छान झालं असतं. म्हणजे ती एक भावनिक आपण इमोशनल टच होतो त्यामुळे. आणि आज समज तुला आई-बाबांना काय सांगायचं असेल, कारण की ते तुला पाहतायत, तुला आशीर्वाद देतायत. तू काय सांगशील? माझा आई ना आप्पा माझ्या सोबत आहे, तोवर मी टॉपचा किंगच आहे. आणि त्यांचा आत्मा माझ्या सोबत आहे, त्यांचा आशीर्वाद सोबत आहे. आणि फॅन लोकांचा बी. तर ती बघत असते आणि त्यांचा लेख चांगलं काम करत. सर आता 25 तारखेला सिनेमा येतोय, सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. तुमचे आत्तापर्यंतचे सिनेमा पाहिलेत तर सगळे ब्लॉकबस्टर आहेत. बाई पण भारी म्हणा, अगं बाई अरेच्चा जत्रा. त्यानंतर आता सूरजला घेऊन हा सिनेमा करताय. किती धाकधूक आहे मनात? हा म्हणजे सूरजचा पहिला सिनेमा आहे, हा. तर माझा पण जवळजवळ 16वा सिनेमा आहे. हम्म, हम्म. पण पहिले इतकंच टेन्शन असतं. असं नाहीच ना, मी रिलॅक्स नाही राहू शकत, कारण जबाबदारीचं ओझं असतं. हम्म. आणि सूरजच्या बरोबरीने काम करतोय, सूरजला मी मी व्यवस्थित प्रेझेंट हम्म. केलंय की नाही, त्याच्यावरून काम करून घेतलंय की नाही. कारण बाईपण नंतर ना मी खूप रेकग्नाइज ऍक्टर्स बरोबर काम करू शकत हो होतो. हो. मी या व्यक्तीला काम करून घेतलं ना, हम्म, तेव्हा मी मला टेस्ट करत होतो की मला अजून जमतंय का. हम्म, जवळजवळ 32 वर्षानंतर मला ती गोष्ट जमते का. तर हो, मला अजून जमते ती गोष्ट, आणि अजून कित्येक वर्ष तशीच जमेल. आज एक सूरज बाहेर निघालाय, अशी हम्म. महाराष्ट्रातले अनेक. असंख्य सूरज येस. येतील बाहेर. पण सर तुम्हाला त्याला पहिल्यापासून किती पॉलिश करावं लागलं? नाही 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 नाही, काहीच हा. नाही. पॉलिश म्हणजे काय, ऍक्टर वाईज. हा. बघ कसं आहे माहिती आहे ना, त्या सिनेमामध्ये तो ऍक्टर वाटूच हम्म. नाही हेच महत्वाचं होतं. हम्म, त्यामुळे त्याला त्याच्याच पद्धतीने, म्हणजे माझ्याकडे माती आहे, मोल्ड त्याच्याकडे आहे. त्यामुळे ती माती त्या मोल्ड मध्ये टाकून ना मला मूर्ती घडवायची होती. हम्म, हम्म. इट्स नॉट, मला त्याला ऍक्टिंग करायला सांगायचं नव्हतं. पण आता छोटासा आहे की तो त्या ट्रेलरच्या शॉटमध्ये बसलेला आहे, हम्म. आणि तो बसल्यानंतर एक फक्त डोळ्यातून पाणी बाहेर येतं. हम्म. त्याने ग्लिसरीन नाही घालू शकत, कारण त्याला त्रास होतो. हो. माहितीच नाही ना ग्लिसरीन घातल्यानंतर हो. डोळ्यात पाणी येतं वगैरे. तर मी त्याला एवढंच सांगितलं होतं की तुझ्या आयुष्यातली अत्यंत त्रासदायक कुठली असेल ना गोष्ट, तेवढी आठव, आणि तोच शॉट मला पाहिजे. तर तो शांतपणे बसून होता, त्याला भरून यायला लागलं आणि मला कळायला लागलं, ते डोळे भरले. मी रोल केला कॅमेरा आणि तो शॉट घेतला. पण वा. तोपर्यंत ती वेळ दिली त्याला. पण असंच काम करून घ्यावं लागणार आहे. इट्स नॉट की मी तो असं नाहीये की हा. सूरज आता इथे रड जरा, असं नाही होऊ शकत. नाही नाही नाही. ते ऍक्टर करू शकतात, हं. पण सूरज नाही करू शकत. पण आता कदाचित उद्या इतकी कामं करायला लागेल की ती ही गोष्ट त्याला सरावाने जमेल. हो. पण आजच्या घडीला जे जे या फिल्म मध्ये त्यांनी केलेलं आहे ते खरं खरं केलेलं आहे, आणि त्याचं केलेलं आहे असं. तर त्या सवयीतून तो पुढे त्याला सगळ्या गोष्टी टॅकल होत जातील असं म्हणायला हरकत नाहीये. आता मला सांगा सूरज, तुला आता कोणाला जर थँक्यू बोलायचं असेल तर कोणाला बोलशील आणि का? थँक्यू सरांना. त्यांनी लय मस्त काम करून घेतलंय माझ्याकडून. हम्म. कारण माझ्यापेक्षा त्यांचं लय कष्ट आहेत. एवढा हाताला लागलं तरी मला समजून हो. सांगायचं, सूरज असा सीन करायचाय, असंच तू शांत बस, तसाच सीन मला पाहिजे. बरं ते ऍक्शन सीन आपण पाहिले चित्रपटात. राज शिंदे आमचे हा. फाईट मास्टर होते. हा. तर तेव्हा तो काही आता किस्सा इथं नाही असेल का? बोलू शकत मी. तो काही किस्सा आहे का शूटिंग नाही, पण करताना? फाईट करताना कसं वाटलं ते कसं सांग ना वाटलं त्यांना. तुला? म्हणजे ते सगळं रक्त फाईट बंबाळ करताना सगळं मला दाखव- ओरिजिनल फाईट आवडते. हा, मला मी सतत- नकली करत नाही. मला सतत विचारायचं, मी हा. समोरच्याला मारू का? अरे मग. म्हटलं असं नाही होत. नाही, मला एकदा तरी मारून दिला म्हटलं नाही. पण एक आहे, त्याला जेव्हा आमचे कॅमेरामन आहेत उदय सिंग हा. म्हणून, तर ते त्याला म्हणाले की सूरज लक्षात ठेव, तू त्याच्या जवळ पोहोचलास का, तर तुला जे मारायचं ना, तुझा हात इथपर्यंतच असायला पाहिजे, हा, हा. याच्या पुढे जाता कामा नाही, इथेच असायला पाहिजे. तुला खोटं वाटेल की प्रत्येक शॉट मध्ये काहीही झालं, रिटेक किती झाले, त्याचा हात इथेच असायचा, तो कधीच पुढे गेला नाही. ही या सगळ्या टेक्निक्स आहेत ना, हा, ते हा. सांगणारी पण मंडळी होती. राज होता आमचा फाईट मास्टर, उदय होता आमचा कॅमेरामन, आणि तो कमालीचा एनर्जेटिक मुलगा आहे. मला हो. ओरिजिनल आवडतं, खोटं खोटं आवडत नाही. पण सिनेमात तर खरं खोटं म्हणजे- खोटंच करावं लागतं ना. ते आहे की खोटं खोटं आहे, हा. पण मला खरं खरं आवडतं. मी एक सिरे करायचो ना, मला समोर किती बी हाण होते, मला काय हाणत नाही, माझी एकच भाषण लग्त. बरं ते सर, सांग, उडी मारायचं होतं पहिलंच. सीन होता ओल्या हाणायचा, वर जाऊन उड्या हाणायची होती डोंग लावून. आणि आम्ही त्याला हे दिलं होतं, हा. काय म्हणतात त्याला, त्याला हार्नेस काय वगैरे म्हणतात? होते. हा हा हा. मी म्हणलं सर ती कशाला बांधताय, मी उडी टाकतो.
म्हटलं पुढचा सिनेमा माझा अख्खा आहे. म्हणजे मी इलीत उल्या बिंदास मारतो ना, आमच्या इकडे पाणी असतं ना इलीला पवायला. हम्म. उन्हाळ्यात आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या पोलांना लागल्या की आम्ही पवायला जायचो ना. हा. तर मी म्हणलं सरांना उऱ्या हाणू का? तर म्हणलं नको बाबा. बरं सूरज, एक मजेशीर प्रश्न, म्हणजे तुझा प्रेमात धोका झालेला आहे, प्रेम आता काय भंग धोका? झालेला आहे तुझा, असं सगळं तू म्हणत होतास. पण आता इतका छान टॉपचा हिरो, आता तू स्वतःला म्हणतोस, आणि आता सगळेच म्हणतात टॉपचा हिरो सूरज चव्हाण, तर आता टॉपचा सूरज हिरो नाही, टॉपचा किंग. टॉपचा टॉपचा किंग, king. येस. मग आता सूरजची क्वीन आम्हाला पाहायला मिळणार आहे की नाही? लगेच कुठं? अरे काय, आधी अरे पिक्चर चालू दे आमचा जोरात. चालला, अरे पण पिक्चर चालायच्या आधीच तुझा इतका गाजावाजा आहे. मग पिक्चरचं सुपर डुपर हिट आहे. हम्म. नंतर बघू, लगेच काय उपयोग नाही. पण करिअर महत्वाचं आहे. पण अरे बापरे, पण सिनेमा तू सगळे माझी वाक्य बोलतोस असं नाही वाटत तुला? सरांनी शिकवलंय ना तुला नाही खूप नाही, काही. हे मी त्याला सांगायचो ही सगळं बाकीचं होईल, हा. पहिलं करिअर तर महत्वाचं. मला सांगितलेलं बाकीचं अख्खं होईल, हा, तू हा. लग्न बी करशील, संसार चांगला बसावची, पण हम्म. पहिले ना काम महत्वाचं आहे. येस, ते तर आहेच. आणि मला सांग ना, सिनेमात तुझी लव्ह स्टोरी पण पाहायला मिळतीये, जुई सोबत तुझं तेच मला सांग, नवीन ती पण होती. जुई कसं नवीनच बॉन्डिंग होती. होतं तुमच्या दोघांचं? किती किती तू तिच्या बरोबर जुळून घेतलंस? इतर कलाकारांसोबत जुईने कसं जुई मला बिग बॉस मध्ये बघायची. पाहायची? हा, हा. पाहायची सारखी तिची मम्मी पप्पा. हम्म, हम्म. तर जुई म्हणली मी तुम्हाला बघितलं. म्हणजे बोल्डिंग आमचं एवढं नव्हतं झालं. हम्म, हम्म. आमचं म्हणजे नवीनच आम्ही एवढं कसं बोलू शकतोय ना आधी आधी. मग हळूहळू अख्ख्यांच्यात मिसळून सर म्हणलं बिंदास बोल, हम्म. दबाव घ्यायचा नाही. मग तेव्हापासून मी बिंदास बोलायला लागलो अख्ख्यांबरोबर. सगळ्यांसोबत, हा. सगळ्या कलाकारांसोबत. सगळे म्हणजे हा. अख्खे हा शब्द म्हणजे सगळे. येस, सगळे येस, म्हणजे अख्खे हा. म्हणजे सगळ्यांना पण याचे बरोबर. असे काही नवीन नवीन शब्द तुम्हाला समजले की आता तुम्हाला सगळं नाही, समजत असेल ना हा त्याच्यात? म्हणजे हा शब्द कळतात. हा. म्हणजे तो अवघड बोलत नाही, तो हम्म. वेगळं बोलतो. हम्म. पण त्या सगळ्या गोष्टी पण मी सिनेमामध्ये व्यवस्थित हो, वापरल्या. वा. म्हणजे जसं ह्याच्या आजोबांचं नाव नारायण आहे, ना हम्म, नाही. तर ह्याला नारायण बोलता येत नाही, हा. तर मी मुद्दामून हिरोईनचं नाव नारायणी ठेवलं. Yes. त्यामुळे ते शेवटपर्यंत तो बोलू हा, तो शकतो. बोले ना नालायनी. आम्ही पाहिलं. पण सर, एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्यामध्ये तुमचा म्हणजे सना मॅम होत्या आणि तुम्ही त्याला सांगत होता पॅकअप बोल, तेव्हा तो काय म्हणाला होता? पॅकअप का पॅकअप कॅपअप बोललो. Cap-up बोलला. पॅकअप बोलून दाखव ना. पॅकअप आता बोलतो. आता बोल. ते काहीच काही करायला नाही. पण ते सॉन्ग होतं आमचं आणि हा. संपलेलं आणि आम्हाला जायचं होतं आवरून घरी. पॅकअप हम्म. झालं तर मला आई मरे माता ओम नम शिवाय आई मरे माता बोलायचं होतं हम्म. आणि संपवायचा होता विषय, पण पॅकअप मानायला गेलो, काय म्हणलं ती समजलं. पण त्याची ही सुरुवात असेच असेल ना, की जो तो म्हणतोस आई आई बरी बरी माता. माता, गणपती बाप्पा. अगं पण ते कधी म्हणतो तो दिवसभरामध्ये. हा. Main तर म्हणजे ह्याला कसं आहे, जातं. म्हणजे कसं असतं आमच्याकडे की सकाळी आम्ही पूजा करतो तेव्हा हा. गणपती बाप्पा मोरया म्हणतो, हम्म, हम्म. आणि जेव्हा एकदम एक्झॅक्टली पॅकअपची वेळ येते हम्म, हम्म. तेव्हा आम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणतो. हा. हा दुपारी पण म्हणायचं, त्याला थांबवायचं, अरे लोकांना वाटेल पॅकअप झाले की काय. तू कधीही बोलतो तो. मला आधी मधून म्हणजे आठवण येते ना हम्म. देवांची, मग मी कधी बी बोलायचो, सर म्हणायचं थांब सूरज, आज लगेच पॅकअप नाही झालं, असं नाही बोलायचं. तर खूप म्हणजे सरांसोबत तुझं बॉन्डिंग खूप छान झालंय, म्हणजे इतके दिवस तू मुंबईत राहिलास. बरं, तुझ्या झापूक झुपूक स्टाईल मध्ये काहीतरी आम्हाला करून दाखव ना प्रेक्षकांना. तुला गाणं गाणं करून दाखव. हा. आपलं मग हा. आता मला उठायला लागलं. नाही, बसून कर. बसूनच कर ना. बसून कसं काय? हा, कर बसून. मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी फालतोला गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी गोल गोल गोलीगत झापूक झुपूक, आलो गोलीगत आम्ही इथं बुक्की टिंगूला आणू का. वगैरे. तर हे तुझे वाक्य आहेत जे रील मध्ये होते, ते आता सिनेमात आले, त्यामुळे हे वेगळं एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे तुझ्यासाठी. आणि मला जाता जाता एक प्रश्न विचारते तुला, की प्रेक्षकांनी का हा सिनेमा पाहावा? एकदा फक्त तुमच्या सूरज भाऊवर विश्वास ठेवा, एकदा थिएटर मध्ये हम्म. जा, मग तुम्हाला मला काय बोलायचंय ते बोला, फक्त हम्म. माझ्या विश्वास ठेवा. सर, तुम्ही काय सांगा? नाही, मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की 35 वर्षामध्ये जे जे काम केलंय हम्म. त्याला भरभरून प्रतिसाद दिलाय, आणि मला खात्री आहे की केदार शिंदे हे नाव लोकांच्या मनामध्ये माझ्या सगळ्या कलाकृतींमुळे हम्म. निर्माण झालेलं आहे. हम्म. मग ते सैरेसई नाटक असो, श्रीमंत दामोदर पंत असो, किंवा गंगाधर टिपरे असो, मग अगबाई, जत्रा,
ते अगदी महाराष्ट्र हो. शाहीर, बाई पण भारी देवा, ही सगळ्या कलाकृती आहेत ना, या रसिकांनी मोठ्या केलेल्या आहेत. मी फक्त पोहोचवण्याचं काम केलं. आता पण मी झापूक झुपूक हे फक्त पोहोचवण्याचं काम करतोय. रसिकांनी ठरवायचंय बघून हे मोठं करायचं की नाही. नक्कीच सर, तुम्ही हा सूरज घडवला. तुम्ही असे अनेक सूरज घडवावे आणि ज्यांना खरंच संधीची गरज आहे, ज्यांना दिशा, मार्गदर्शन हवंय, तसे अनेक सूरज तुम्ही पुन्हा पुन्हा घडवावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि तुम्ही दोघे इथे आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. थँक्यू. स्टारशाही या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.